गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला प्रचंड उकाड्यानंतर जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसराला अवकाळी पावसाने झोडपले। मोठ्या आवाजात भीतीदायक विजांचा लखलखाट आणि ढगांचा प्रचंड गडगडाटासह वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने हजेर लावून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत धांदल उडवली। माळशेज परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे उन्हाळी टोमॅटो, गहू, कांदे, बाजरी, काकडी, धना आदी पिके भुईसपाट झाली असून इतर शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। डिंगोरे, मड, पारगाव, वाटखळे, पिंपळगाव शिवारात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने या भागातील नुकसानीचा आकडा मोठा आहे। शेतकऱ्यावर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळले आहे। रविवार दिनांक 13 रोजी अवकाळी पावसाचा जोर परिसरात अधिक होता। दुपारी 4:30 वाजल्यानंतर पावसाला अचानक सुरुवात झाली तर 5:30 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता। यावेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने धुळीचा लोट आकाशात उडत होते। अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव कोळवाडी या हद्दीत झाडे पडली। कित्येक तास रस्ता बंद होता। शासकीय यंत्रणा लवकर न आल्याने वाटसरू रस्ता मोकळा करत असल्याचे निदर्शनास आले। अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। 1 तास झालेल्या पावसाने परिसरात अक्षरशः झोडपले। त्यात आंब्याचे, आमराईचे मोठे नुकसान झाले। काही ठिकाणी घराची कौले तसेच पत्रे उडाले। वीटभट्ट्यांचे देखील नुकसान झाले। उन्हाळी कांदा काढणी केलेल्या कांद्याच्या आरणीखालून पाणी गेले व काढणीला आलेल्या कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले। नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माळशेज पट्ट्यातील शेतकरी वर्गाने शासनाकडे केली आहे। अहो, काल आम्ही कांदा काढताना अचानक दुपारी 3-3:30च्या टायमात पाऊस आला। आमच्या गोण्या वावरामध्ये होत्या, गोण्या पण भिजल्या, गोण्याखाली पाणी गेलं। आरणवरणी मी टाकली, त्या आरणीखाली पाणी गेलं। काकडी लावली, मिरची होती, काल ती मिरची वाऱ्याने गाराने पार झुडपून काढली। मिरची पार आडवी पडली, काकडी तर पारच गेली। मग आता हे काकडी झालं, मिरची झालं, कांदा झालं, मग आता ही भरपाई सरकारने आम्हाला सहकार्य करावं असं शेतकऱ्याचं म्हणणे आहे बुवा। का तर एवढं लोक कोणी कुठे भांडवल गोळा करून आम्ही हे उभं केलं आणि आज रोजी आम्हाला आता याच्यामध्ये काहीच उत्पन्न नाही भेटणार असं आम्हाला पण वाटतं। आता ही झाडं आता कधी उभी राहणार? मिरचीची झाले, आता काकडी तर पारच गेलीच आहे। आता कांद्याखाली पाणी गेले, त्या आरणीखाली पाणी गेले। माझा तो कांदा आता 15-16 रुपयाचा बाजार होता, आता तो 7-8 रुपयाने कोण घेईन का नाही आता हे आम्हाला काळजी पडली। उलट आम्हालाच आता हे माल कसा रोडवर काढावा हीच आम्हाला काळजी पडली। आता काय करावं? उलट सरकारने सहकार्य करावं एवढं आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे, फक्त दुसरं काय नाही।